आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन। नाशिकमध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। आर.जे. मेहता हॉलिक्रॉस पेट्रोल पंपाजवळ शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश उर्फ बबरू खैरे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे आणि दक्षिण विभाग अध्यक्ष भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आक्रमकपणे पार पडले। आंदोलनादरम्यान पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे, नरेंद्र सरेंडर, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, तसेच ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। केंद्र सरकारकडून सातत्याने होत असलेली पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। विशेष म्हणजे युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, वत्सला खैरे, डॉक्टर सुचेता जाधव, डॉक्टर सुचेता बच्छाव, उल्हास सातबाई, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, युवक काँग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे, सोशल मीडिया विभागाचे सुदेश मोरे, सचिन होळकर, रामदास धांडे, वाळू जगताप, गणपत चौधरी, ॲडव्होकेट सागर वाहुळे, गोरख सांगळे, प्रकाश पिंगळ, रामकिसन चव्हाण, मधुकर शेलार, अनिल बहोत, रमेश जाधव, धर्मराज जोपळे, के गांगुडे, मीरा साबळे, गुड्डी आबा, मोरेताई, प्रवीण काटे, आकाश गरड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। कमी असताना मोदी सरकारने त्याच्यावर 33 रुपये सरचार्ज आकारलेला आहे आणि आज सुद्धा केंद्र सरकार जर हा सरचार्ज कमी करतं तर हे पेट्रोल डिझेल हे 70 रुपयापेक्षा कमी दरामध्ये आजही भारतातल्या नागरिकांना मिळू शकतं। परंतु देशाचे पंतप्रधान स्वतःच सांगतात की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे आणि मी एक व्यापारी माणूस आहे, त्याच्यामुळे पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार करण्याची ही इच्छा होत असते। ते व्यापार करून म्हणजे एक म्हण आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी, अशी प्रचिती आता देशामध्ये सर्व नागरिकांना अनुभवायला मिळते आहे। या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं आहे की शेतकरी डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे। हे इतकं असंवेदनशील वक्तव्य आहे। ज्यांनी कधी शेती केलेली नाही आहे, जे कधी बांधावर गेलेले नाही आहे, ज्यांनी कधी शेतीची मशागत केलेली नाही आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजणार काय? शेतकऱ्यांचं जे उत्पादन होतं, जो माल होतं, त्याला आधार भाव दिला पाहिजे, त्याला MSP दिला पाहिजे, योग्य दरामध्ये ते खरेदी केले पाहिजे। ते न करता शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी दरामध्ये गावागावातील परदेश म्हणजे परराष्ट्रातील व्यापारी येऊन कमी दरामध्ये विकत घेतात आणि ते नाफेडला विकतात। नाफेडला ते मोठ्या म्हणजे चढ्या भावामध्ये विकतात आणि नफेखोरी हा व्यापारी करतो, शेतकरी मात्र त्याच्यामध्ये लुटले जातो। याच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यायच्या ऐवजी ते शेतकऱ्यांना म्हणतात की तुम्ही डिझेलचा काळा बाजार करतायत। हे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार किती असंवेदनशील आहे याच्यातून हे स्पष्ट होतं। आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करत आहे। सरकारने सर्वात जास्त म्हणजे जो अन्याय केला त्या महिलांवर, ज्या महिलांनी थोडीफार पुंजी आपल्या घरामध्ये ठेवलेली होती, 2000ची नोट ही फार जपून ठेवली होती। नोटबंदी केली, महिलांचे जे पैसे होते साचवलेले डब्यातले, पिठाच्या डब्यातले, साखरेच्या डब्यातले, त्यांना बाहेर काढून आणायला लागले आणि माणसांच्या डब्यात त्याच्यानंतर 1500 रुपये भीक दिली। भीकच म्हणते मी, 1500 रुपये भीक देऊन महिलांवर अत्याचार केला। त्याच्यामुळे रेशन वाढलं, सिलेंडर वाढलं, गॅस पेट्रोल वाढले। आज 50 रुपयामध्ये आपण भाजी आणत होतो रिक्षापासून, आज ते रिक्षा आले 100 रुपये 150 रुपये घेतात। महिलांना 1500 रुपये देऊन आणि त्यांनी कमजोर करून सत्ता अर्जित केली। मी मोदी सरकारला आणि BJP सरकारला विनंती करते, महिलांना कमजोर समजू नका। आजची महिला ही शिकलेली सवरलेली आहे, तिला हाताला काम द्या, तिला मान सन्मान द्या। आज तरुण छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतोय, त्यांच्यावर तुम्ही काय नियोजन केलं? महिलांवर बलात्कार झाला होता ते दाबून टाकतात आणि BJPचे सरकार हे निकम्मी आहे। या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या राज्यामध्ये 300 रुपयाचं सिलेंडर 400 रुपये झालं।
त्यावेळेला हेच BJP सरकार रस्त्यावर आलं तर रस्त्यावर म्हणजे अक्षरशः झोपलेले होते पदाधिकारी. त्यावेळेला त्यांना ते 50 रुपये वाटत होतं की वाढले. आता 100 रुपये 1000 रुपयाचं सिलेंडर डायरेक्ट 2000 2500 ब्लॅकने घेतात. या महिला छोटे छोटे घरचे गृहउद्योग करतात, डबे पोचवतात, त्यांना 3-3 हजारांनी सिलेंडर घ्यावं लागतं. कोणत्या महिलांना तुम्ही न्याय दिला? 1500 रुपये देऊन त्यांना काही कमजोर समजतात. 1500 रुपये तुमची भीक नको आहे. महिलांना हाताला काम द्या. त्यांचं जे रेशन आहे ते स्वस्त तुम्ही देऊन दिलं त्याचाही त्यांना गरज नाही आहे. तुम्ही आज 100 रुपयाचं जे पाण्याचे आपलं तेलाची पिशवी ती 200 रुपयाला काय उपयोग केलेला आहे? म्हणजे त्यांना उलट 1500 देऊन कमजोर करून त्यांच्याकडनं तुम्ही दर महिन्याला 3-3 हजार रुपयाचं पैसे त्यांच्या खिशातले काढतात, त्यांच्या बजेटमध्ये. म्हणून BJP सरकार हे निकम्मी आहे. यांनी महिलांचं धोरण नाही, महागाईवर नियंत्रण नाही आणि देशाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती एकदम खालवलेली आहे. सोनं खरेदी करू नका, तेल कमी का, गरीबच टाकतात तसं पण करतं. एवढं तेल टाकून 10 लोकांची भाजी करतात. त्यांना परत म्हणतात खरेदी करू. जे AC मध्ये बसलेले अधिकारी त्यांच्या घरी बघा एका माणसाला 1 गाडी, 10 लोक घरात असतात त्यांच्याकडे 10 गाड्या असतात. गरीब लोक 2 व्हीलरवर 300 बसतात. तुम्ही त्यांना पोलिसांना त्यांना अटक करा, तिथे बचत नाही करू देते. आणि त्यांचे पेशंट गाड्या चालतात म्हणजे 3 रुपये 4 रुपये 3 किलोमीटर एका लिटरला 3 किलोमीटर गाडी चालते. कशांना नाही बंदी. आणि साधे प्युअर बिचारे एका 2 व्हीलरवर 300 बसले तर त्यांना अटक करतात. पोलीस लोक त्यांच्याकडनं दंड घेतात. हे का हो दुधाभाव? हे तुम्हाला कळत नाही, हे दिसत नाही, हे सर्व तुम्हाला दिसतं. हे तुम्ही जे मुद्दे मोजके मुद्दे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण ह्या नियोजन करणारे सरकारला फक्त स्वतःचे टक्केवारी पाहिजे. 40% निधी टक्के 1 लाखाचं काम असलं तर 40,000 रुपये ज्याची निधी त्यांना द्या. समाज मंदिर, लाखो समाज मंदिरं बिना निधीचे पडलेले. कोणाचे फाउंडेशन झालं, कोणाचे बीम उभे पडले, कोणाला काही ठिकाणी स्लॅब पडले. का बरं? किती निधी तुम्हाला कमी पडते? तपोवनातले हजारो झाडं पाडले. कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, तोडणारा त्यांचा, नेणारा त्यांचा, विल्हेवाट करणारा त्यांचा, झाडं लावणारा त्यांचा. आणि 40% मी त्यांच्या खिशात जातात ते नाही दिसत. आणि महिलांचे तुम्ही 1500 रुपये देऊन त्यांच्याकडनं 3000 रुपये काढता. हा कुठं नाही. ही हाय महिलांची भारतातल्या जेवढ्या महिला आहेत त्या महिलांची हाय BJP सरकारला लागणार आणि ते निकंबी होणार. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.